हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू रेसिपी व्लॉगमध्ये। आज आपण बनवणार आहोत चिकन सुक्कं, झटपट बनणारं। तर आता बघू शकता तुम्ही की इथे मी ना चिकन घेतलेलं आहे, ऑलरेडी ते वॉश करून घेतलेलं आहे। 1 किलोचं चिकन आहे। त्याच्यामध्ये पहिला आपल्याला टाकायची हळद, मीठ आणि आलं लसूणची पेस्ट, हे तिन्ही आपल्याला मिश्रण त्याच्यामध्ये टाकून त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला 10 ते 15 मिनटं आपल्याला ना झाकून ठेवायचं आहे। प्रॉपर हे चांगल्या प्रकारे ना मॅरिनेट झालं पाहिजे। ठीक आहे, बघू शकता तुम्ही हे प्रॉपर मिक्स झालेलं आहे। मी ह्याला 10 ते 15 मिनटं साईडला ठेवून देते। आता मी इथे 3 कांदे आणि 2 टोमॅटो घेतलेत। मस्तपैकी त्याला बारीक चिरून घ्या। त्याच्यानंतर ना कढईमध्ये तेल घ्या। ते तेल जे आहे ना प्रॉपर असं तापलं पाहिजे, त्याच्यातून धूर निघतो तेव्हा आपल्याला कळतं। आता चिरलेला जो कांदा आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हा लालसर होऊस्तोवर आपल्याला ह्याला ना भाजून घ्यायचं आहे चांगलं। बघू शकता तुम्ही हा मस्तपैकी तेलामध्ये शिजतोय, तोपर्यंत आपण वेट करूया। आणि जसा जसा कांदा हळूहळू त्याला लाल कलर येत जाईल ना, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आलं लसूणची जी पेस्ट आहे ती टाकायची। बघू शकता छान प्रकारे आपला कांदा जो आहे तो परतलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया। आलं लसूणची पेस्ट टाकल्यानंतर ना तुम्ही 1 मिनिट वेट करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला चिरलेला जो टोमॅटो आहे तो टाकून घ्यायचा आहे। बघू शकता छान प्रकारे हे असं मिक्स झालेलं आहे। आता आपण यामध्ये टोमॅटो टाकूया आणि यालाही छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे। आता ह्याला आपण 2 ते 3 मिनिटं ना झाकून ठेवूया, जेणेकरून आपला जो टोमॅटो आहे तो प्रॉपर शिजला पाहिजे तेलामध्ये। त्यामध्ये थोडंसं आपण शिजताना जे मीठही टाकू शकतो। आता मी इथे थोडंसं मीठ टाकते, कारण त्याच्यामुळे आपला जो टोमॅटो आहे तो पटकन शिजतो। बघू शकता अशा प्रकारे। हे खूप पटकन होणारं रेसिपी आहे। तुम्हाला ह्याच्यात जास्त काही टाकायची गरज नाही आहे। बघू शकता छानपैकी ह्याला तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला जो टोमॅटो आहे तो छानपैकी शिजलेला आहे। आता यात आपण सगळे मसाले टाकूया। हे आपले सगळे घरगुतीच मसाले आहेत। थोडीशी हळद, 2 ते 3 चमचे हळद टाकायची आहे। त्यानंतर हे लाल तिखट आहे घरगुती, ते 2 ते 3 चमचे टाकून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी। तुम्हाला हवं तेवढं टाकू शकता। अगर जास्त तुम्हाला जर स्पायसी हवं आहे तर तुम्ही जास्त टाकू शकता। आणि हा आहे चिकन मसाला एव्हरेस्टचा, हे पण 2 ते 3 चमचे आपल्याला टाकायचं आहे छानपैकी। आणि ही धनिया पावडर आहे, ह्याने खूप छान चव येते। आणि हा थोडासा मालवणी मसाला, ह्याच्याने कलरही छान येतो। हे जास्त नाही, 1 आणि 2 चमचे टाकू शकता। आणि ह्याला आता आपल्याला मस्तपैकी एकत्रित करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं छानपैकी। हे जे मसाले आहेत ना ते तेलामध्ये प्रॉपर फ्राय झाले पाहिजे। ह्याला जर बाजूने तेल सुटलं ना तर समजून जायचं की आपले जे मसाले आहेत ते मस्तपैकी शिजलेले आहेत। आता आपण ह्याला ना 1 ते 2 मिनिटं झाकून ठेवूया। बघू शकता मस्तपैकी आपला जो मसाला आहे, जे आपण मसाले टाकलेले छानपैकी शिजलेले आहेत, दिसत असेल तुम्हाला। आता हे जे चिकन आहे आपण ठेवलेलं ते टाकून घेऊया। खूप छान लागते ही, टेस्ट पण खूप छान लागतं। आणि ह्याला जास्त काही टाकायची गरज नाही आहे, फक्त कांदा टोमॅटोमध्ये तुम्ही बनवू शकता।
आता ह्याला आपण छानपैकी मस्त एकत्रित करून घेऊया, मिक्स करून घेऊया. तिखटही तुम्ही तुमच्या, जर तुम्हाला जास्त स्पायसी लागत असेल तर तसं तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे छानपैकी आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान दिसतं पण आहे आणि खूप छान चवीला पण लागतं आहे. आता आपण ह्याला ना झाकून ठेवूया आणि थोडंसं आपण ह्याच्यामध्ये पाणीही टाकू शकतो, पण ते गरम, तर मी थोडंसं पाणी गरम करते साईडला. जास्त नाही, 1 किंवा 2 कप. आता मी घेतलं एवढं, पण मी तेवढं सगळं नाही टाकणार आहे. थोडंसं टाकून थोडंसं ठेवणार आहे. बघू शकता तुम्ही. आणि गरम पाणीच टाकावे शक्यतो, कारण की त्याच्याने चव खूप छान येते. बघू शकता मी थोडंसं साईडला ठेवलेलं आहे पाणी, पूर्ण नाही टाकलं. आता ह्याला मस्तपैकी आपण ना मिक्स करून घेऊया. हे मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याला ना झाकून ठेवूया. बघू शकता अशा प्रकारे आपलं चिकन सुक्कं जे आहे ते रेडी झालेलं आहे आणि खूप छानही दिसतं आहे आणि चिकनही शिजलेलं आहे आणि त्याला तरीही आली आहे. तुम्हाला जास्त तेल टाकायची पण गरज नाही.